शिवसेना एकनाथ शिंदे यांचा आज मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये भव्य असा दसरा मेळावा पार पडणार आहे। यासाठी जय्यत तयारी अशी या ठिकाणी झालेली पाहायला मिळत आहे। मी सध्या या नेस्को सेंटरमध्ये आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी भव्य दिव्य असा मोठा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। विशेषतः या स्टेजवरती जे प्रमुख नेते असतील त्या नेत्यांना बसण्याची आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि या स्टेजवरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत। त्याचबरोबर पाहिलं गेलं तर पहिला जो डी झोन आहे या डी झोनमध्ये मोठे नेते जे आहेत शिवसेनेचे ते देखील या ठिकाणी बसणार आहेत आणि त्याचबरोबर पदाधिकारी व कार्यकर्ता यांना बसण्यासाठी या ठिकाणी 25,000 पेक्षा जास्त अशा खुर्च्यांची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या नेस्को सेंटरमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे पोस्टर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे पाहिलं तर ज्या आसन व्यवस्थावरती आपण पाहू शकता की या ठिकाणी आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट अशा आशयाचे पोस्टर या ठिकाणी खुर्च्यांवरती ठेवण्यात आलेले आहेत। विशेषतः त्याच्यावरती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो देखील लावण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथजी शिंदे साहेब अशा आशयाचे पोस्टर देखील या ठिकाणी खुर्चीवरती लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत आज सायंकाळी होणारे दसरा मेळावा हे दसरा मेळाव्यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विशेषतः पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचा दसरा मेळावा हा दसरा मेळाव्याला मोठा महत्त्व आलेलं आहे। नेहमीच दसरा मेळाव्यानिमित्त पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांचा या दसरा मेळाव्यामध्ये एक नवीन पर्व या दसरा मेळाव्याला मिळत असून नवीन काही गोष्टी शिकायला मिळतात। त्यामुळे आज सायंकाळी होणाऱ्या 6 वाजताच्या या दसरा मेळाव्यामध्ये नेमकं आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात आणि त्याचबरोबर विरोधकांवरती काय टीका करतात हे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।